खडकवासला धरण क्षेत्रात गेले काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे खडकवासला धरण जवळपास पूर्ण भरलेले आहे आणि त्या धरणातून आता पाण्याचा मोठा विसर्ग मुळामुठा नदीमध्ये सोडला जातोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गेले 3 दिवसांमध्ये जवळपास 70,000 क्युसेकने पाणी मुळामुठा नदीमध्ये सोडलेले आहे। यामुळे नदीपात्रातील दोन्ही बाजूची वाहतूक 3 दिवसापासून बंद आहे। या वाहतुकीमुळे खरं तर पुणे शहरातील दोन्ही बाजूच्या रस्त्यांवरती इतर वाहतूक कोंडी होते। आज सलग 3 दिवस झालं अशा प्रकारचं पाणी जे आहे ते या नदीपात्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। भिडे पूल गेले 2 महिन्यापासून मेट्रोच्या कामानिमित्त असाही बंद आहे। मात्र गणपती उत्सवाच्या पूर्व संध्येला भिडे पूल सुरू करण्यात येईल असंही आयुक्तांकडून सांगण्यात येते। मात्र सध्या आपण पाहतोय खडकवासला धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळामुठा नदीमध्ये सोडला जातोय। दुसरीकडे गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे या ठिकाणी अनेक वाद्यपथकं जी ढोल पथकं पुण्यात प्रसिद्ध आहेत ती ढोलचा सराव करण्यासाठी खरं तर नदीपात्रातला अनेक भाग वापरत असतात। मात्र आता नदीपात्रात ज्या ठिकाणी या ढोल पथकाचा सराव होतो त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं या ठिकाणी ढोल पथकालाही सराव करता येत नाही आहे। गेले 3 दिवसापासून 2 ते 3 वाहनं ही नदीपात्रात अडकल्यामुळं खरं तर आत्ता ती वाहनंही बाहेर काढता येत नाही। त्यामुळं पुण्यातल्या प्रसिद्ध असा आणि नावाजलेला भिडे पूल जो आहे तो गेले 3 दिवसापासून पाण्याखाली आहे। दोन्ही बाजूने जी नदीपात्रातली वाहतूक होते ती ठप्प आहे। त्यामुळं पुणेकरांना या वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसत आहे। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे। त्यामुळं आत्ता नदीपात्रात अजूनही मुळामुठा नदीमध्ये खडकवासला धरण क्षेत्रातून जो विसर्ग आहे तो आत्ता थांबवला आहे। मात्र जो गेले 3 दिवसापासून सुरू आहे त्याचा या नदीपात्रातील दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झालेला आहे। वाहतूक बंद आहे, त्यामुळे साहजिकच आजूबाजूच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असते। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।